पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यामुळे देशात विविध चर्चा सुरू झाल्यात। त्यांनी देशाला कोविड-19 सारख्या काळातील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं असलं तरी याचा अर्थ पुन्हा लॉकडाऊन लागू होईल। भारतात सध्या अनेक लॉकडाऊन लागणार आहेत की नाहीत या संभ्रमात लोक आहेत। मध्य पूर्वेत सध्या तणाव सुरू असताना आणि कोविडच्या 6 वर्षांनंतर भारतीय इंटरनेटवर इंडिया लॉकडाऊन अगेन आणि लॉकडाऊन न्यूज या संदर्भातील सर्च करतात। भूतकाळातही आमच्या सरकारने जागतिक संकटांचा बोजा शेतकऱ्यावर पडू दिला नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले। या युद्धामुळे निर्माण झालेली कठीण जागतिक परिस्थिती दीर्घकाळापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी नमूद केलं। तसेच कोविड-19 महामारीच्या काळात ज्याप्रमाणे देश एकजुटीने उभा राहिला होता, त्याचप्रमाणे आताही सज्ज आणि एकजूट राहण्याचं आवाहन त्यांनी देशाला केलं। 28 फेब्रुवारी रोजी इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील संघर्ष अधिकच चिघळला। या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला। त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने तेल अवीव, एलात आणि डिमोना यांसारख्या इस्रायली शहरांवर तसंच संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले। इस्रायलनेही पश्चिम आणि मध्य इराणमध्ये हल्ले करून याला प्रत्युत्तर दिले। या संघर्षामुळे व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यात विशेषतः मोक्याच्या हॉर्म्यूज सामुद्रधनी मार्गे होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला असून जागतिक ऊर्जा संकट उभं राहिले आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत। 20 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी नावाचा 10 मुद्द्याचा प्लॅन जाहीर केला। हा प्लॅन सरकारसाठी ब्ल्यूप्रिंट आहे। यात सांगितले की मध्य पूर्व युद्धामुळे तेल पुरवठ्यात मोठा व्यत्यय आलाय, आता किमती वाढल्या आहेत। गाडीच्या नंबर प्लेटनुसार दिवस ठरवणं, सर्व हायवेवर वेग मर्यादा कमी करणे, हवाई प्रवास कमी करणे, गॅस स्टोव्ह ऐवजी इलेक्ट्रिक स्टोव्ह वापरणे, शक्य तिथं घरून काम करणे हे सल्ले नाहीत तर सरकारांसाठी तयार योजना आहेत। कोविडमध्ये हे काम आलं होतं, आता ऊर्जा संकटातही काम येईल असं IEAचं म्हणणं आहे। रॉयटर्सने 21 मार्चला सांगितलं की इराण युद्धामुळे जगाला जास्त पैसे द्यावे लागतील आणि वापर कमी करावा लागेल। रॅपिड रिपोर्टनेही म्हटले की IEA कोविडसारख्या लॉकडाऊन उपाय सुचवत आहे। घरून काम करा, उड्डाणे सोडा। तज्ज्ञ म्हणतात हे लॉकडाऊन नाही असं सरकार म्हणतील, पण परिणाम एकच, बिना परवानगी घराबाहेर पडता येणार नाही। ट्रान्सपोर्ट, उड्डाणे आणि शेती महाग होईल। हळूहळू रेशनिंग आणि वेगमर्यादा लागू होतील। हे संकट कायमस्वरूपी होऊ शकतं। डिजिटल परमिट सिस्टीम येऊ शकते, ज्यात गाडी, प्रवास आणि घरगुती उपकरणे नियंत्रित होतील। जपान, दक्षिण कोरिया आधीच रेशनिंग करत आहेत। जर तेल कमी आणखी वाढल्या तर पूर्ण जगात ऊर्जा लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होईल। सरकारकडून याला ऊर्जा सुरक्षा म्हटलं जाईल, पण लोकांसाठी ते कोविड सारखंच असेल, म्हणून सावध राहा, अनावश्यक प्रवास टाळा आणि सरकारच्या सूचनांचं पालन करा असं आवाहन करण्यात आलंय।